नमस्कार मंडळी, मी भाग्यदा. आज रविवार. दुपारी उशिरा जेवण झालं होतं, त्यामुळे रात्री हलकं खायला बनवायचा विचार केला. मग काय, दडपे पोहेचा बेत पक्का केला. आत्ताच्या काळात म्हणायचं तर वन डिश मील. अतिशय सोपा आणि सुटसुटीत पदार्थ. शहाळ्याच्या पाण्यामध्ये भिजवून दडपलेले पातळ पोहे, त्यावर एकसारखा चिरलेला कांदा, टोमॅटो आणि काकडी, मस्त खरपूस तळून घेतलेले दाणे, खमंग फोडणी, चवीला मीठ, साखर आणि भरपूर ओलं खोबरं आणि त्यावर भुरभुरलेली कोथिंबीर. आहाहा, स्वर्गसुख. रंगीबेरंगी दिसणारा हा पदार्थ फक्त पोटच नाही तर डोळ्यांनाही आनंद देतो. मला वाटतं काही पदार्थ असे असतात की जे आठवणींच्या दुनियेत नेतात. तसंच माझ्या शाळेतल्या आठवणी या दडपे पोह्यांशी जोडल्या आहेत. त्याचं झालं असं की मी 5वीत असताना शाळेत पाककला स्पर्धा होत्या आणि आईने मला दडपे पोहे करायचं सुचवलं. मग त्या छोट्या छोट्या डब्यांमध्ये सगळं सामान नेलं. आईने सांगितल्याप्रमाणे सगळं एकत्र केलं आणि हा रंगीबेरंगी पदार्थ छान सजवून नटवून परीक्षकांसमोर सादर केला. त्यांना तर तो पदार्थ फारच आवडला आणि माझा दुसरा नंबर आला. त्यावेळेस मला लेखक दमा मिरासदार यांच्या हातून बक्षीस मिळालं. वेगवेगळे पदार्थ खायला तर आवडत होतंच, पण त्या स्पर्धेपासून मला दुसऱ्यांना खिलवायलाही आवडू लागलं. पाककला म्हणतात ते खरंच आहे, कारण ज्याला आवड नाही त्याला या कलेची खरी मजा कळतच नाही. हे एक प्रकारचं मेडिटेशन आहे, ज्यामध्ये आपण जितकं एखादा पदार्थ करताना रमतो ना, तितकी रसनेची तृप्ती तो पदार्थ चाखणाऱ्याच्या चेहऱ्यावर दिसते आणि तोच परमोच्च आनंदाचा क्षण. हा असा एखादा अत्यंत आवडता पदार्थ, सुट्टीचा दिवस, हातात आवडतं पुस्तक, परफेक्ट हॉलिडेला अजून काय हवं? स्वतःला अशी ट्रीट देत राहायला हवी, कारण मी टाईम ही एक रिलॅक्सेशन थेरपी आहे. काय मंडळी, बरोबर ना? आता चैत्र सुरू होत आहे. आपल्या दडपे पोहे सारखाच बेळगावमध्ये आलेपाक करतात. चैत्राच्या हळदी कुंकवाला आलेपाक आणि उसाचा रस मस्त बेत असतो. आपल्याकडे पदार्थांचं किती वैविध्य आहे ना? तर मंडळी, तुम्हाला असा कुठला पदार्थ आठवणींच्या दुनियेत नेतो मला नक्की कळवा. तुमच्या कमेंट्सची मी वाट पाहत आहे. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.